10 ते 15 मिनिटात तयार होणारे मस्त असे कोकोनट थालीपीठची रेसिपी पाहूया. तर त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप बाजरीचं पीठ, अर्धा कप गव्हाचं पीठ, पाव कप आपल्याला चण्याचं पीठ घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं. लगेचच आपण यामध्ये काही सुखे मसाले सुद्धा टाकणार आहोत. सर्व साहित्याचं मेजरमेंट मी तुम्हाला कॅप्शनमध्ये देणारच आहे. त्यातच मी काही भाज्या सुद्धा घातलेल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या सुद्धा यामध्ये घालू शकता. आपले थालीपीठ अजूनच रुचकर, टेस्टी आणि पौष्टिक होण्यासाठी यामध्ये पाववाटी आपण घालणार आहोत फ्रेश कोकोनट. तर हे फ्रेश कोकोनट आपल्याला रिसीव्ह झालेलं आहे फ्रेश कॉर्न यांच्याकडनं. मस्त असं हे प्रोडक्ट आहे, 100% नॅचरल आहे आणि हे तुम्ही वर्षभरसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा कुठल्याही पदार्थामध्ये तुम्ही वापरू शकता. बऱ्याच वेळेला घाई गडबडीच्या वेळेमध्ये एखाद्या पदार्थामध्ये आपल्याला ओलं नारळ घालायचं असतं, तेव्हा ते नारळ फोडा, खोवत बसा, एवढा वेळ प्रत्येकाकडे नसतो. तर त्यासाठी तुम्ही हे शेडेड कोकोनट ऑर्डर करून ठेवू शकता, वर्षभर साठवून ठेवू शकता, वाटेल तेव्हा कुठल्याही पदार्थामध्ये यूज करू शकता. चवीला म्हणाल तर अगदी ताज्या नारळाची जशी चव असते अगदी तशी चव ह्याची सुद्धा आहे. तर आयडी खाली मेन्शन केलेलीच आहे, त्यावरून तुम्ही नक्की ऑर्डर. सर्व जिन्नस एकजीव करायचं. थोडी पाणी टाकून आपल्याला मध्यम घट्ट हा गोळा मळून घ्यायचा. लगेच थालीपीठ थापायला घ्यायचे. वरतून थोडे पांढरे तीळ टाकायचे आणि तव्यावर चमचाभर तेल टाकून दोन्ही बाजूनी खमंग आपले थालीपीठ भाजून घ्यायचे. मस्त असे थालीपीठ तयार.